पेसिफिका क्रॉप ब्रीडर्स प्राइवेट लिमिटेड कंपनी आपका हार्दिक स्वागत करती है। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, या प्रदर्शनामध्ये फिरत असताना मला या ठिकाणी एक गव्हाचा वाणाचा स्टॉल दिसलेला आहे। तर हा गहू जो आहे तो यांनी या ठिकाणी लागवड केलेला आहे। तर याची आपण या ठिकाणी बघू शकतो, खूप सुंदर अशी हे झालेली आहे वाढ वगैरे, आणि त्याला वंब्या पण आलेले आहेत। तर यांच्या प्रतिनिधींकडून आपण या गव्हाबद्दल अधिक माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर श्याम हैबतपुरे, पॅसिफिका क्रॉप ब्रीडर्स प्रायव्हेट लिमिटेड, हिम्मतनगर, गुजरातहून। मी ह्या कंपनीचा रिसर्च डायरेक्टर आहे। आणि जसं कळसमध्ये गव्हाच्या 2 व्हरायटी आम्ही दिलेल्या आहेत। लाईव्ह डेमो आहे, पॅसिफिका 9294 आणि पॅसिफिका दामिनी। तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर पीक, लांब ओंबी, भरपूर उत्पादन आणि उच्च गुणवत्ता। शेतकरी मित्रांनो, 9294 ही जात खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि चपाती मेकिंग क्वालिटी तिची फार सुंदर आहे। ह्या 2 व्हरायटी दिलेल्या आहेत, पॅसिफिका 9294 आणि पॅसिफिका दामिनी। तर सर्व शेतकरी मंडळींनी इथं व्हिजिट केलेली आहे। माझी व्हरायटी पडण्यासाठी सहनशील आहे, लवकर पडणार नाही, कारण त्याचा जो स्टेम आहे तो स्ट्रॉंग आहे। दुसरं, आतापर्यंत बऱ्याच लांब ओंब्याच्या व्हरायट्या बनल्या, पण ओंबीमध्ये खालचा दाना मोठा असतो आणि वरचा दाना छोटा असतो। पण ह्या दोन्ही व्हरायटीमध्ये तुम्ही बघू शकता, ज्या साईजचा खालचा दाना आहे त्याच साईजचा दाना त्याचा मोठा वरचा पण आहे। त्याच्यामुळे इव्हन उत्पादन मिळते आणि भरपूर आणि भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळते, उच्च गुणवत्ता आहे त्याची। तर दादा, ही जी व्हरायटी आहे तिचं बियाणं आपल्याला एकरी किती लागेल पेरणी करण्यासाठी? ह्याचं एकरी बियाणं जर त्याने वेळेवर शेतकरी पेरत असतील 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर मध्ये, तर 40 किलो प्रति एकर आहे दोन्ही पण व्हरायटीचं। आणि जर शेतकऱ्यांनी पेरणी लेट केली डिसेंबर मध्ये, तर त्याला जास्त उत्पादन घेण्यासाठी 50 किलो प्रति एकर बियाण्याचा वापर करावा लागतो। आणि एकरी उत्पन्न किती निघतं आपल्याला? कमीत कमी उत्पादन दोन्ही व्हरायटीचं 25 क्विंटल कमीत कमी आहे। आणि आमच्या महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी या दोन्ही व्हरायटीचं 35 क्विंटल 36 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेलं आहे एका एकरामध्ये। खूप छान व्हरायटी आहे आणि बघितल्यानंतर पण अशी मला अट्रॅक्टिव्ह वाटली। खरंच मी पण पुढच्या वर्षी ज्या आमचा गहू पेरलेला आहे त्याला ओंबी वगैरे निघालेली आहे। तर कालच मी ज्यावेळेस इथं प्रदर्शनामध्ये आले आणि मी बघितलं इथला डेमो, तर मी पण चकित झाले की आपल्या इकडे जे गहू आहेत ते अजून काहींची पेरणी चालू आहे, काही अजून ओंबीतच आहे। तर इथं बघा तुम्ही डायरेक्ट त्याला ओंबे आलेले आहेत। बघितल्यानंतरच एक अट्रॅक्शन खूप छान वाटलं। तर खरंच तुमच्या या ठिकाणी व्हिजिट करून स्टॉलला मला खूप छान वाटलं। थँक्यू व्हेरी मच। मी ही व्हरायटी बनवली शेतकऱ्यांसाठी, आणि मला आज खरखर आनंद झाला की तुमच्यासारखे चांगले प्रोग्रेसिव्ह टेक्निकली हुशार लोक मला भेटतायत आणि माझ्या व्हरायटीला चांगलं म्हणतात। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्स।